नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये, ब्लॉगमध्ये। तर मी आहे नीलम आणि तुम्ही बघत आहात नीलम आर्ट अँड ब्लॉग। मी इकडे काय करते, मस्त आंबे आणलेले आहेत ह्या सीझनचे पहिले। सो म्हटलं चला आमरस पुरी करूया। सो मी इकडे आमरस बनवते। तर आंब्याचा गर काढायला चालू आहे। दिसतोय ऑरेंज असा मस्त आंबा आहे, ज्यूसी आंबा आहे। सो मी त्याचा गर काढते छान असा। मी ह्याच्यात आंब्याचा रस घेतलाय, त्यानंतर थोडंसं दूध टाकले, थोडीशी साखर टाकली। आता वेलची घालायची आपल्याला, म्हणजे आपला आमरस तयार। थंड थंड गार आमरस आपला तयार होईल। ओके चला मंडळी, मिक्सरला मस्त छान असं बारीक करून घेतले आणि आता ते आपण बाउल मध्ये काढून देऊया थंड व्हायला। झाला आपला आमरस तयार। मंडळी, पुरीसाठी मस्त असं पीठ मळून ठेवलेलं आहे, घट्ट मळले, किती घट्ट मळले मी। तर यामध्ये आहे थोडंसं गव्हाचं पीठ, थोडासा रवा आणि मीठ, आणि छान असं तर मळून ठेवलं। 10-15 मिनिटं असं ठेवून देते, नाही तर अर्धा तास, आणि त्याच्यानंतर आपण मस्त पुऱ्या करू। तर मंडळी, मी आता मस्त गरम पुऱ्या तळते, कारण मस्त थंडगार आमरस तयार आहे। पुऱ्या आणि आमरस मस्त एन्जॉय करणार। ही बघा मस्त पोळी, पुरी कशी वाटते पुरी। अजून एक तर मंडळी, मस्त आपला गारेगार असा आमरस तयार झालेला आहे। इकडे पुऱ्याही तयार आहेत आणि चल गरम आहे तर निशाणी इकडे मस्त मस्त आमरस तयार आहे। इकडे पुऱ्या तयार आहेत, मस्त गरमागरम पुरी आणि आमरस। या मंडळी खायला। नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये, ब्लॉगमध्ये। तर मी आहे नीलम आणि तुम्ही बघत आहात नीलम आर्ट अँड ब्लॉग। तर मी सकाळी माझा आजचा हा ब्लॉग सुरू केलेला आहे, कारण गावावरून आलेली आहे भेट। आईने गावाकडून भेट दिलेली आहे आणि इकडे एक चोर आहे जो वाकून बघतोय, आणि त्याला व्हिडिओ स्टार्ट केला की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा असं बोलायचं असतं, म्हणून असं आमचं चालू असतं। दिवसभर आम्ही लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा असं बोलत राहतो। आणि आईने भेटीमध्ये काय दिले ते म्हणजे सगळ्यात इम्पॉर्टंट आहेत काजू। खूप दिवस झाले किंवा खूप वर्ष झाली म्हटले तरी चालेल, कारण गावाला हा काजू खाण्याच्या सीझन मध्ये आम्ही जात नाही। गावावरून आम्ही ज्यावेळेला जातो तेव्हा सीझन संपलेला असतो, आणि हे जी बोंड आहेत त्यांना मीठ लावून खाण्यात जी मजा आहे ती अजून कशात नाही। खूप छान असे आईने काजू डब्यात भरून दिलेत, आणि त्यानंतर आता नाही बाळा धुवून खायचं। त्यानंतर आईने आमच्या शेतातल्या दिलेल्या आहेत गवारी मस्त अशा, आणि वांगी जी आहेत आमच्या शेतातली, आमच्या सेंद्रिय पद्धतीने केलेली वांगी। कारण जे काही रासायनिक खतं वगैरे वापरली जातात ती न वापरता सेंद्रिय शेतीवरती माझा भाऊ भाज्या पिकवण्याचा किंवा भाज्या पिकवण्याचा प्रयत्न करत असतो। आमच्याकडे गुरं जास्त असल्यामुळे शेणखत जास्त होतं, त्यामुळे शेणखतावरती पिकवलेल्या ह्या भाज्या आहेत।
त्यामुळे गावच्या ज्या भाजीची टेस्ट आहे ते अमेझिंग लागते. आणि मग आईला मी चान्स सोडायला सांगत नाही. जो कोण येत असेल गावावरून त्यांच्याकडून मस्त ज्या मला भाज्या पाठवून दे असं मी नेहमी त्यांना सांगते. बॅकग्राऊंडला थोडासा आवाज येते कारण मुलांची सुट्ट्या चालू आहेत आणि त्यांचा दंगा मस्ती मज्जा एवढा चाललाय की डोकं आउट व्हायची वेळ आली आहे माझी सध्या. त्यानंतर आईने पाठवला तो म्हणजे कढीपत्ता. बस ना निधी, कढीपत्ता. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट आजची भेट येण्याचं हे म्हणजे आजची भेट पाठवण्याचं कारण होतं ते म्हणजे ह्या ओल्या काजी. खूप दिवस झालं ओल्या काजीची भाजी खाल्ली नाही. दरवर्षी आई मला पाठवून देते भाज्या म्हणजे हे ओल्या काजी, पण ह्या वर्षी तिने पाठवून दिलेल्या आहेत आणि खूप दिवस झाले ना खाल्ल्या नाहीत. आता मी 2-3 वेळा खाल्ल्या पण ते ह्यांच्याकडे गेलाय. ह्यांची बहिणाबाई कोकणात आहे, म्हणजे जे रोगे आहेत त्यांची बहिणाबाई कोकणात आहे. त्यांच्या बहिणाबाईने त्यांना दिल्या होत्या, त्यांनी भाजी करून आम्हाला खायला दिली. ह्यावेळेला ओले काजू आम्ही त्यांच्याकडे नवीन केले पण ह्यावेळी फर्स्ट टाइम आईने पाठवले. तर आता आम्ही मस्त अशी त्याची भाजी करणार आहे. नेक्स्ट ब्लॉग मध्ये तुम्हाला बघायला मिळेल. चला, आज मी वेगळाच घाट घातलाय पण नाही आधी भाजी आली ती म्हटलं साफ करून ठेवावी कारण बाकीची कामं करण्यात मग हे असंच राहील आणि मग खराब होईल. म्हणून मी आधी विचार केला की थोडा वेळ आधी ह्याला देते, हे थोडं सेग्रिगेट करून ठेवते. भाज्या आहेत त्या फ्रीजमध्ये ठेवून देते आणि बाकीचं मी काय काम घाट घातलाय ते खरं आहे, तो मेन मुद्दा आहे आजच्या ब्लॉगचा. चला तर मंडळी, मी आता पुन्हा एकदा लागले कामाला. बराच वेळ झाला, चहा पाणी करण्यात वेळ गेला. आईची आलेली भेटतोय तुम्ही बघितली असेल. आता मी काय करणार आहे, आपल्या सगळ्यांच्या बायकांच्या आवडीचा विषय म्हणजे आपल्या साड्या. प्रत्येक बाईला अशी बाई एकही नसेल जिला साडी आवडत नाही. मला प्रचंड साडी नेसायला आवडते पण कुठे जायचं झालं किंवा काय झालं, ह्या आम्ही बेडमध्ये सगळ्या साड्या ठेवलेल्या असतात. हे एकच कपाट आमच्याकडे आहे ज्यामध्ये आमच्या चौघांची कपडे असतात. मग डेली वेअरचे ड्रेसेस वगैरे असतात किंवा गाऊन किंवा हे ते सगळं असतं. त्यामुळे त्यामध्ये तेवढंच राहतं. साड्यांसाठी मी फक्त या साईडचा एक छोटासा खण ठेवलाय ज्यामध्ये मी थोड्याफार साड्या काढून ठेवीन. मग त्या साड्या नेसायचा कंटाळा येतो म्हणून मग साड्या नेसल्या जात नाही. ह्या बेडमधल्या काढणार कोण, मग त्या घालणार कधी आणि मग जाणार कधी, मग पटकन गुंडाळता येईल तर असं. म्हणून थोडंसं विचार करत होते मी आता काय करू याचा. आणि बरेच दिवस झालं ह्या बेडमध्ये ज्या साड्या आहेत त्या तशाच्या तशा आहेत. सो म्हटलं आज त्यांचा थोडासा विल्हेवाट लावूया, म्हणजे त्यांना बाहेर काढूया, त्यांना त्यांची नवीन घडी घालूया, नंतर त्या अशा ठेवूया. नाही तर काय होतं, एकदा दोनदा आपण साडी नेसलेली असते मग ती अशी फोल्ड करू, म्हणजे चांगल्या ज्या भारीतल्या साड्या आहेत त्या मी सारख्या काय धुत नाही, त्या बाहेर धुवायला दिल्या जातात. आणि ज्या घरी धुवायच्या असतात त्या घरी धुते. पण एकदा नेसून झालेल्या साड्या ज्या घरी धुवायच्या असतात त्या धुवू शकतो. पण 400-500 रुपये देऊन बाहेर साडी धुवायला देणं ते एकदा नेसून ते परवडणारं नाहीये आपल्याला. त्यामुळे एकदा ते दोनदा तीनदा साडी नेसली जाते आणि मग ती धुवायला मी बाहेर देते. सो पण त्याच्याही काही साड्या आहेत ज्या ह्या बेडमध्ये घालून ठेवल्या होत्या, मग त्यांचा थोडासा स्मेल यायला लागतो. किंवा वर्षानुवर्ष तशाच ठेवल्या किंवा जास्त दिवस वर्षभराच्या वर जास्त दिवस जरी त्या ठेवल्या तरी त्याला थोडासा स्मेल यायला लागतो. सो मी आज म्हटलं आज थोडासा वेळ काढूया. सगळ्या साड्या इकडच्या तिकडच्या जिथे जिथे मिळेल तिथे मी ठेवलेल्या आहेत. आता तुम्हाला दाखवते. तर हा जो खण आहे ह्यामध्ये पण साड्या आहेत आणि खाली खण आहे त्याच्यात मुलांची कपडे आहेत. त्यामुळं कसं हे काय होतं, जिथे मिळेल तशी जशी हे होईल तशी मी साडी ठेवलेली आहे. मग धुतलेल्या पण तशाच त्याच्यात आहेत आणि न धुतलेल्या पण त्याच्यात तशा आहेत. सो मी आता काय करते, ज्या न धुतलेल्या आहेत आणि चांगल्या साड्या आहेत ज्या बाहेर द्यायच्या आहेत त्या थोड्याशा सेग्रिगेट करून ठेवते बाजूला. आता कसे गावाला जायचंय, सण समारंभ आलेत, लग्न कार्य वगैरे आलेत, त्यामुळे त्या नेसता येतील आणि ह्या दृष्टीनं त्या साईडला करून ठेवते. प्लस ज्या साड्या चांगल्या आहेत, स्वच्छ धुतलेल्या वगैरे आहेत, त्या मस्त पॉकेटमध्ये भरून ठेवते, वेगळ्या करून ठेवते, जेणेकरून त्या जशाच्या तशा राहतील आणि त्यांना खराब होणार नाहीत. आणि अशा कुठे 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 ठेवले ते एकत्र करून ठेवण्याचं काम मी आज उचललेला आहे किंवा आज हा विडा उचललेला आहे कामाचा. तर म्हटलं चला तुमच्याशी शेअर करावं मी माझ्या साड्या कशा ठेवते
आणि माझ्याकडे किती साड्या आहेत तेही कळेल, अजून मला घ्यायची कुठली आहे तेही कळेल. कालच मी नवीन 2 साड्या आणलेत. पण कसं आहे माहिती आहे, डेली यूजला साडी वापरणं पॉसिबल नाही आहे, कारण एवढी कम्फर्टेबल नाही आहे की डेलीची जी कामं असतात आपली ती करताना मी साडी नेसून बसेन, कारण मला प्रचंड घाम येतो. आणि तुम्हाला माहिती आहे इकडची गरमी, शहरातली गरमी, आम्ही विरारला राहतो, मुंबईमध्ये तर अजून गरम होतं, पण आम्ही मुंबईच्या बाहेर राहतो, म्हणजे विरारला राहतो, इकडेही प्रचंड गरम होतं. त्यामुळे इकडे होणारी जी गरमी आहे किंवा इकडे होणारा जो गरमीमुळे होणारा त्रास किंवा येणारा घाम, यामुळे पण विचित्र स्मेल यायला लागतो अंगाला. त्यामुळे साडीत नेसून ते सगळं तयारी करणं वगैरे मला पॉसिबल होत नाही. पण हां, काही सण समारंभ असतील किंवा एखादा इव्हेंट वगैरे असेल, कोणाचा कार्यक्रम असेल, तर मी नक्की साडी नेसून जाणं प्रेफर करते ड्रेसच्या ऐवजी, कारण साडीमध्ये आपण छान दिसतं असं माझं मत आहे. चला कामाला लागूया. तर मंडळी, मी सकाळी काय केले, उठल्या आधी माझ्या ज्या सगळ्या साड्या होत्या त्या सगळ्यांना मस्त ऊन दाखवले. आमच्या घरामध्ये सकाळी सकाळी ऊन येतं, सो म्हटलं चला त्यांना ऊन दाखवावं, थोडा फॅन खाली ठेवायचा. माझा पंखा 5 वरती चालू आहे, त्या फॅन खाली मी आता सगळ्या साड्या पसरवून ठेवणार आहे, सगळ्यांच्या घड्या घालणार आहे आणि मग आपण त्या सेग्रिगेट करून ठेवणार आहोत बॅगमध्ये भरून. चला मी आधी ह्या खणामध्ये जेवढ्या आहेत त्या आधी साड्या काढते आणि मग बाकीच्या ज्या कुठे कुठे ठेवलेत ना ते पण बॉक्स आणून इथे मांडते. बेडरूम मध्ये मुलांना अजिबात नो एंट्री केलेली आहे, कारण मी माझं इकडे काम करताना पोरांनी येऊन त्याच्यात ढवळाढवळ केलेली मला नाही चालणार. त्यांना बाहेर टीव्ही लावून देते, ते टीव्ही बघत बसतील आणि मी इकडे माझं काम करेन, तर ते काम पटकन होणार आहे. जर मुलं यामध्ये आली तर एकही काम माझं होणार नाहीये, हे मला माहिती आहे. त्यामुळं त्यांना मी तिकडे सरकवते आणि बेडवरती माझ्या साड्यांचा सगळा खजिना काढून दाखवते. तर ही माझ्या साखरपुड्याची साडी आहे, जी मी आता उन्हात ठेवली होत्या बाहेर, तिकडच्या आणले. तर ही जी साखरपुड्याची जी साडी आहे ना, तिला मी धुवून आणलेली आहे, पण ती घडी अशीच त्या बॅग मध्ये होती. तर म्हटलं जरा त्याची घडी जी आहे ती वेगळी करावी आणि हे करावी. तशीच ती साडी मस्त आहे. ह्याच्यात जरासा कलर वेगळा दिसतोय, फेंट दिसतोय, पण हा डार्क ग्रीन कलर आहे आणि हा मरून कलर आहे. त्या पण सगळ्या आणतेच्या उन्हाला टाकलेत त्या. तेवढ्या साड्या अजून आहेत काढते. तर फ्रेंड्स, मैत्रिणींनो, ही आहे माझ्या वरातीची साडी. नाही, ही माझ्या लग्नाची साडी आहे. लग्नाला मी ही साडी नेसले होते. मस्त राणी कलर आहे. आता काय कलरच्या ह्या फोगा आला, आता का कलरच्या सर अजून साड्या आहेत, आलेच. आता झाल्या बरं का. आता या सर्व साड्या ज्या आहेत त्या मी आता घड्या घालते आणि त्यानंतर मग सांगते मी ह्यांच्या आठवणी काय काय आहेत त्या. मंडळी, माझी 3 तासाची मेहनत कामाला आलेली आहे आणि तुम्ही बघू शकता मी एवढ्या साड्या अशा घड्या घालून ठेवल्यात. आता हे मी सेग्रिगेट केले. ह्या जरा हेवी रेंजमधल्या आहेत, त्यानंतर ह्या काठापदराच्या आहेत, त्यानंतर ह्या थोड्याशा नॉर्मल आहेत, त्यानंतर ह्या घरी डेली यूजच्या आहेत आणि ह्या ज्या कॉटन बेसमध्ये आहेत, ज्या सॉफ्ट आणि अशा छान वाटतात त्या आहेत. ह्या अशा साड्या मला आवडतात खूप जास्त, कॉटन बेसमधल्या. सो आता मी हे सगळं एवढ्या साड्या मी काढलेत. आता ह्या साड्यांचं इकडे
हिला फॉल बिडिंग करायची आहे म्हणून बाजूला केली. फॉल लावलाय पण त्याची हातशिलाई मी केली नाही आहे म्हणून हिला बाजूला काढले. आणि आता ह्या बॅगमध्ये ठेवून देते आणि त्या दुसरे आहेत ते साडी कवरमध्ये ठेवून. एवढ्या साड्या आहेत आणि तरी पण एखादा कार्यक्रम आला तर आमच्याकडे साड्याच नाही होतात. सगळ्या बायकांचा हा पडलेला प्रश्न असेल. कारण ज्या वेळेला एक पॅटर्न आलेला असतो आपण त्यावेळेला तो पॅटर्न घेतो आणि ती साडी एकदा दोनदा नेसली की मग ती पुन्हा त्या कार्यक्रमाला दुसऱ्या नेसायला इच्छा होत नाही कारण तो पॅटर्न जुना झालेला असतो. आता तसं बघायला गेलं तर हे जे साड्या आहेत यामध्ये ज्या काटापत्राच्या साड्या आहेत हे त्यावेळेला ट्रेंडिंग होतं त्यावेळेला घेतलेल्या होत्या. आता ही साडी मला वैशालीनी माझ्या मैत्रिणींनी मला गिफ्ट केले जेव्हा मी तिच्या घरी गेले होते त्यावेळेला. ही माझ्या नंदूबाईंनी घेतले एका ह्याला दिवाळीला. त्यानंतर हा एक मस्त पॅटर्न आला होता मध्ये पैठणीमध्ये बॉर्डरचा असा एम्ब्रॉयडरी बॉर्डरचा दिसतो हा एक माझ्याकडे घेतली होती मी तेव्हा ती छान होती. हा माझ्या सूरज भावानी घेतलेली साडी आहे ती आहे. ही यात्रेच्या वेळेला मी भिवंडीवरून घेतलेली साडी आहे. त्यानंतर हा बहिणीने मला दिवाळीला एकदा घेतलेली ती साडी आहे. आणि ही लास्टची जी साडी आहे हा पॅटर्न आता खूप जुना झाला आणि आता ही साडी पण डल झाली आहे. तर ही साडी निधीच्या ओढभरणीची आहे आणि मला वाटतं निधीच्या ओढभरणीनंतर फक्त एकदाच मी ती साडी नेसली म्हणजे 2 वेळेला घेतल्यापासून तर ती पुन्हा मी नेसली नाही. थोडीशी कडक आहे काटापदराची आहे पण थोडीशी कडक आहे त्यामुळे मला आता कडक साड्या नेसायला अजिबात आवडत नाहीत. मला सॉफ्ट अशा एकदम मऊ साड्या आवडतात नेसायला. कडक साड्या मला खरंच कंटाळा येतो नेसताना आणि पोटाला वगैरे ते रुतत राहतं. ह्या ज्या साड्या आहेत ह्या बघा ह्यामध्ये कलर किती सुंदर दिसत आहेत बघा ह्याच्यावर. तर ह्या थोड्या हेवी रेंजच्या साड्या आहेत माझ्याकडे एवढ्याच आहेत हेवी रेंजच्या. ही शीतलच्या लग्नाच्या वेळेला मी घेतलेली साडी आहे पैठणी बॉर्डरमध्ये तशी आहे. ही आमच्या गावची जी मंदिराची वास्तूक होती तेव्हा आईने घेतलेली साडी आहे. ही साडी पुण्याची माझी बहीण आहे तिने ऋतुजाच्या लग्नात घेतलेली आहे. ही आंबा कलरची साडी मी स्वतःच घेतलेली आहे. त्यानंतर ही किरणच्या लग्नातली म्हणजे माझ्या भावाच्या लग्नातली साडी आहे. ही यात्रेची साडी आहे मी स्वतः घेतलेली. आणि ही जी साडी आहे ही दिसते ही साडी ही माझ्या साखरपुड्याची आहे. ही माझ्या वरातीची साडी आहे आणि ही माझ्या अक्षदाची साडी आहे. ह्या 3च साड्या मला वाटतं 3000च्या वर म्हणजे ही तेवढी 7500ची ही साडी आहे. या व्यतिरिक्त माझ्याकडे एकही साडी महागातली नाही. आम्ही 1000च्या पटीत 1500च्या पटीत किंवा 2000च्या पटीत मी साड्या घेते. हजारो रुपये साडीत इन्व्हेस्ट करून ती साडी नेसली जात नाही जास्त वेळ आणि एकदा दोनदा नेसली की पुन्हा नेसण्याची इच्छा होत नाही. त्यामुळं मी शक्यतो साडी मग जास्त हेवी रेंजच्या साड्या घेत नाही. साध्या हलक्या फुलक्या आपल्याला जशा परवडतील अशा रेंजमध्ये घेते. आणि आता ही जी साडी आहे ही 2100ची साडी आहे. ही साडी 2100ची आहे आणि त्या मनाने मी बऱ्याच वेळा नेसते 3-4 वेळा मी नेसले आणि आता झाले परत त्याच कार्यक्रमांना त्याच साड्या नेसायच्या होत नाही कारण नातेवाईक तेच असतात. मग परत म्हणणं हिच्याकडे काही साड्याच नाही आहेत ही एकच साडी नेसते सारखी असं होतं ना. म्हणून एकदा दोनदा कार्यक्रमात मी साड्या नेसल्या की पुन्हा साड्या त्या नेसायची इच्छा होत नाही. असा सगळा प्रॉब्लेम आहे बायकांचा आणि हा प्रॉब्लेम कधीच न सुटणार आहे. आता मला ना मस्त कॉटनमध्ये हँडलूममध्ये साड्या घ्यायच्या आहेत पण आता त्या सध्या नाही. दिवाळीला घेईन मी दिवाळीला. आता मे महिन्यात चालू मी दिवाळीला खरेदी करीन साडीची कारण मी कालच 2 साड्या घेतल्यात कारण मला गावाला जायचं आहे आणि गावाला जायचं आहे तर मी काही साड्या खरेदी केल्यात. ही एकदम सॉफ्ट एक घेतली साडी अशी मस्त अंगाबरोबर बसते आणि छान आहे ती एक घेतली. आणि अजून एक साडी घेतली ती डायरेक्ट तुम्हाला एका कार्यक्रमालाच दाखवेन आता नाही दाखवणार कारण ती म्हणजे त्याचं फॉल बिडिंग वगैरे आहे ते करण्यासाठी दिलेली आहे. सो असा सर्व मी काढलेला खजिना आहे माझा. तुम्हाला माझा खजिना कसा वाटला ते सांगा. गेले 3 तास झाले मी हे काढले पण हां तुम्हाला अजून एक आवर्जून गोष्ट सांगते. मी आता स्टँडला कॅमेरा लावते मग बोलूया. तर
हा जो माझा पिटारा आहे तुम्हाला कसा वाटला ते कमेंट सेक्शन मध्ये सांगा। आणि तुमच्याकडे साड्या असतील भरपूर साऱ्या तर एकदा त्या काढा, अशा मस्त सुकवा, जरा फॅन खाली ठेवा आणि मग पुन्हा त्यांची नवीन घडी घाला आणि मग त्या ठेवा, तर त्या लॉंग लास्टिंग पर्यंत राहतील। आणि जर तुमच्याकडे जर असे हे साडी कवर मिळतात, आता एखादी चांगली भारीतली साडी आहे तर हे असे साडी कवर मिळतात, साडी बरोबरच मिळतात कधी कधी आपल्याला, किंवा आपण ड्रेस वगैरे घेतले त्यांच्यासोबत पण मिळतात, त्यामध्ये तुम्ही घालून ठेवले तर अजून चांगले राहतात साड्या। तर हे आता मी अशा काढलेत, सगळ्या वेगवेगळ्या केलेत, आता ह्या वेगवेगळ्या मी स्टोअर करणार। ह्या ज्या साड्या आहेत ह्या कधीतरीच वापरात येतात, डेली यूजला होत नाही, किंवा असं काहीतरी मोठं फंक्शन असेल त्यावेळेलाच वापरायला येतात। सो मी ह्या वेगळ्या ठेवणार आहे, ह्या सगळ्या वेगळ्या ठेवणार आहे आणि ह्या वेगळ्या ठेवणार आहे। असं मी थोडंसं सेग्रिगेट केलंय ते माझ्या आकलन शक्तीनुसार किंवा माझ्या गरजेनुसार। तुम्हीही तुमच्या काही जर अशा मस्त मस्त साड्या असतील तर त्या वेगळ्या करा, सेग्रिगेट करा आणि स्वच्छ करून अशा नीटनेटक्या ठेवा। ह्याच्यातली 2 साड्या ज्या आहेत मी नेसल्या, फक्त धुतल्या नाही आहेत, तुम्ही कुठं बाजूला काढली, हा ही एक आहे, नेसली एकदा दोनदा पण धुतलेली नाही आहे, ही बाहेर धुवायची असते ना म्हणून ती धुतलेली नाही आहे। आणि अजून एक कुठली तरी साडी आहे, बाकी सगळ्या धुतलेल्या साड्या आहेत। आता त्या मी पुन्हा भरून ठेवते, चला। मंडळी, कसे वाटलं तुम्हाला माझं साड्यांचं कलेक्शन ते कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका। आणि हो, तुम्ही तुमच्या साड्यांना नीटनेटक्या व्यवस्थित असं ठेवून द्या जेणेकरून त्या लॉंग लास्टिंग राहतील आणि त्या टिकतील। आता साड्यांचं बाकी माझ्याकडे जास्त हेवी रेंजच्या साड्या नाहीत, त्यामुळे मी त्या काही एवढं जास्त काळजी घेतली जात नाही आहे। आणि स्टोरेज पण माझ्याकडे खूप कमी आहे, एकच कपाट आहे, त्या कपाटामध्ये किती आणि काय ठेवणार ना स्टोरेज करून, तो मोठा प्रॉब्लेम येतो। मुलांचे कपडे येतात, आपले डेली वेअरचे कपडे येतात आणि आम्हाला घरी घालायला म्हणा किंवा ऑफिसला जायचं असेल तर ती कपडे असे वेगवेगळे कपडे पण असतात ना, त्यामुळे ती तिथे ठेवलेली असतात त्या कपाटामध्ये, त्यासाठी ते कपाट पूर्ण होतं ना। मिस्टरांचे कपडे, माझी कपडे, मुलांची कपडे, प्लस आपल्या चादरी असतात, बेडशीट्स असतात, ती कपडे, आपले घरातले कपडे वेगळे, बाहेरचे कपडे वेगळे, असे सर्व असतं। बाळा आवाज कमी कर, बंद करते, तर निशा इकडे मोबाईल बघतोय। तर असं सगळं मी सेग्रिगेट करून ठेवलं, साड्या सगळ्या भरून ठेवल्या जेणेकरून आपल्याला कळतं आपल्याकडे कोणत्या का साड्या आहेत, किती साड्या आहेत। माझ्याकडे जवळपास इथे 50 साड्या आहेत आणि गावाला एक 10-12 साड्या असतात, म्हणजे 60-70 साड्या, 60-65 साड्या माझ्याकडे आहेत, नाही असं नाही, भरपूर साड्या झाल्या। आणि अशा सर्व साड्या मी वेगळ्या करून ठेवल्या। तुम्हाला आजचा हा ब्लॉग कसा वाटला ते कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका। पुन्हा भेटू नवीन अशा व्हिडिओसोबत, तोपर्यंत काळजी घ्या, मस्त राहा, आनंदी राहा, बाय बाय।